त्याच्यानंतर अजून एक गोष्ट सगळ्यांनी करायची आहे. टीव्ही मध्ये किंवा अनेक ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की पोलिसांनी एखाद्याला बंदूक धरली, गन धरली, त्याला वाटलं की माझ्याकडे आता वाचण्याचा चान्स नाही, तो काय करतो, स्वतःला सिलेंडर करतो. सिलेंडर करताना काय करतो, दोन्ही हात असे वरती करतात ना पंजे, की मी सिलेंडर झालोय, माझ्याकडे काही नाही, बरोबर. त्याचप्रमाणे आपले हात दोन्ही वरती करून पंजे देवाकडे पाहिजे. देवाला सांगायचे की देवा, मी तुझ्या समोर सिलेंडर झालेलो आहे, मी ज्या चुका केल्या आहेत याच्यात मला माफी द्यायची का शिक्षा द्यायची ते तू ठरव. आणि त्याच्यामध्ये माफी जर दिलीस तर तुझ्या चरणी, तुझ्या सेवेमध्ये मला लिंक करून घे. आणि त्याच्यामध्ये जर मी खूप चुकलेले, अनंत चुका केल्या आहे, तर त्या चुका सुधारण्याची मला संधी दे आणि तुझ्या सेवेमध्ये मला रुजू करून घे. म्हणून आता सर्वांनी आपले दोन्ही हात वरती करायचे आणि स्वतःला महाराजांना सिलेंडर करायचे की महाराज, मी आता तुम्हाला सिलेंडर झालेलो आहे, मी आता मनापासून सिलेंडर झालेलो आहे, नमस्कार करायचे महाराजांना. आणि आता जे सांगितलं हे यापुढे तुम्ही या गोष्टी फॉलो करायच्या. या गोष्टी जेव्हा तुम्ही फॉलो कराल ना, तर त्याचा फरक तुम्हाला स्वतः जाणवेल की माझ्या मनामध्ये, माझ्या बाह्य शरीरामध्ये आणि माझ्या अवतीभोवतीच्या वातावरणामध्ये किती दिव्य फरक